शिवशंकर शंभा. स्वामी प्रत्यक्ष तुम्ही? तू जेव्हा प्रदक्षिणा घालत होतास तेव्हा आम्ही तुझी सोबत करत होतो. अरे फक्त जेव्हा कष्टात असतो तेव्हा आम्ही त्याला कधी एकटं सोडत नाही. तुम्ही जिथे एक पाऊल टाकता तिथे आम्ही सावलीप्रमाणे असतो. स्वामी स्वामी मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. स्वामी मला माफ करा स्वामी, माझ्या हातून खूप मोठा पाप घडलाय स्वामी. मी नाम्यांची दिशाभूल केली आणि त्याचे दागिने सुद्धा चोरले. तू असं का केलंस? तू माझा विश्वासघात केलास. मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. काय रे, पळून गेला होतास ना तू? मग इथे येऊन सगळं कबूल कशाला केलंस? हो, मी पळून गेलो होतो, पण पळता पळता कुठेही वळलो तरी मला फक्त स्वामीच दिसत होते आणि माझे पाय आपोआप इकडे वळले. त्यांच्या नजरेपासून मला लपताही येत नव्हतं. पापापासून पळता येतं पण सत्यापासून नाही. तुम्ही हे कसं शक्य आहे? स्वामी तुम्ही इथे पण? मला जाणवलं मी कितीही पळालो तरी माझ्या समोर स्वामीच उभे राहत होते, म्हणून मी माझी चूक सुधारायला इथे आलोय. स्वामी तुम्ही कृपाळू आणि दयाळू आहात. पाप करणाऱ्याला सुधारण्याची संधी तुम्ही देतात. मग स्वामी स्वामी तुम्ही एवढा वेळ का लावला? एवढा अंत का बघितलात माझा? अंत आम्ही नाही पाहिला, अंत तूच पाहिलास. आम्ही या आधी आलो होतो दर्शन द्यायला, पण तू आम्हाला ओळखलं नाहीस. शिवशंकर शंभा. स्वामी म्हणजे त्या दोन्ही रूपात तुम्हीच होतात? हो, स्वामी तुम्ही माझी काळजी घेतलीत, माझी सोबत केलीत, माझ्या वेदना कमी केल्यात, मला मार्ग दाखवलात. पण मी तुम्हाला ओळखू शकलो नाही स्वामी. मला माफ करा स्वामी. अरे तुझ्या पुण्याची शिदोरी भरेपर्यंत तू ओळखू शकणार नव्हतास. तुमचा चांगुलपणा आमच्या दरबारी तुमचं पुण्य जमा करत असतो आणि पुण्याची शिदोरी भरल्याशिवाय आमचं दर्शन होत नाही. तुमचा चांगुलपणा, तुमचं पुण्य हेच आमच्या दर्शनाचे प्रवेश शिक्षा. हे कायम लक्षात ठेव. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. गयाताई, स्वामींचं काय सुरू आहे? बाहेर एवढ्या 5-6 कुंड्या मांडून ठेवल्यात, त्याच्यात पाणी घालत होते आणि आता ह्या कुंडीत पाणी घालतायत. नेमकं काय चाललंय त्यांचं? शिवशंकर शंभा. स्वामी, अहो काय लिहिलं आहे? झाडाचं अनुकरण करावं असं म्हणतोय. अनुकरण? गयाताई, अहो
स्वामींना काय गरज आहे अनुकरण करायची? कपिलताई, स्वामी तुम्ही तर जगद्गुरु आहात. हो दयाताई, तेच म्हणते मी. स्वामी जगद्गुरु आहेत, मग झाडाचं अनुकरण का करायचंय त्यांना? अगं दत्तगुरूंनी नाही का 24 गुरु केले. झाडांकडून, प्राण्यांकडून, पक्ष्यांकडून जे जे शिकता येईल ते सगळं शिकले, जे स्वीकारता येईल ते स्वीकारलं. मग आम्ही अनुकरण करू शकत नाही का? झाड काय करतं? तुम्ही दगड मारला तरी सावली देता, तुम्ही फांदी तोडली तरी फळ देता. अगं जर हे परतफेड करू शकता तर आम्हालाही परतफेड करावीच लागणार. स्वामी, कुठल्या परतफेडीबद्दल बोलताय तुम्ही? श्री स्वामी समर्थ. स्वामी, खूप दिवसापासून इच्छा होती हा गोडाचा शिरा तुम्हाला खाऊ घालायची. जा पाणी घेऊन ये. हो. निघायला हवा. वेळ कमी आहे. निघावं लागेल. या झाडाला फुल उमललंय. आता कुणाच्या तरी आयुष्यात फुल उमलवायचं. स्वामी कुठे चला? ऐक ऐक, आई 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 आई, ऐक. आधीच गुडघे दुखतायत, पायांची आगाग होतीये. आमच्या आयुष्यात ना वादळ येऊ दे, काही होऊ दे, पण तू नुसता शांतपणे बघत बस, काही करू नको. ऐक. गंगे, कमाल आहे तुझी. तुझा माझा जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना, असं आहे तुझं आणि देवाचं. त्याचा राग येतो, तक्रार करतेस, त्याच्या नावाने खडे फोडतेस, पण ठेच लागली की त्याचं नाव घेतेस. शरीराने दूर करतेस पण मनाने धरून ठेवलंय. काय ना गंगे, आपण त्याच्यावरच रागवतो जो आपल्या जवळचा असतो. शिवशंकर शंभो. ऐक कावेरी, अगं काय करते तू? हा, कुणी सांगितलं तुला काम करायला? टाकते. अगं बाई, 9 महिन्याची गरोदर बाई आहेस तू, कधी तुझं बाळणपण होईल. अगं अवघडलेल्या अवस्थेत बाईने काम करू नये कुणी सांगितलं नाही का तुला? पण ऐकशील तर शपथ ना, तुझ्या माहेरच्याने तुला असंच शिकवलंय का? हा, स्वतःची काळजी नाही घ्यायची, फक्त हट्ट करायचा, कुणाचं ऐकायचं नाही. बघ होतोय ना त्रास. चल ये बाजूला, चल बस बस इथे. आणि इकडे पाय, पाय ताट ठेव. हा, अहो नको सासूबाई, कशा? शांत बस. याशी कामं केली, काळजी घेतली नाही तर पायात गोळ्या येणारच. सासूबाई, तुम्ही ना वैद्यासारखे आहात. काय? कडू औषध दिल्यानंतर गोड श्रीखंडाची वडी देणारा वैद्य असतो ना, तसे. तुम्हाला काळजी वाटते, तुम्ही काळजी घेता सुद्धा, मग एवढं बोलता कशाला? गोडाच्या ताटाला कोणी मीठ लावतं का? पण तुम्ही लावता. आधी तुला कामं करायला कोणी सांगितली ना ते सांग. सासूबाई, तुमच्याच्यानी आता हे सगळे कामं होत नाहीत. मग सगळी कामं मी तुमच्या एकटीवर कशी पडू देणार? मग घे बोलून तुझ्या नवऱ्याला आणि सांग दोघींची काळजी घ्यायला. स्वामी, काय झालं? थांबलात का? कपिल, हे गुलाबाचं फुल दिसतंय का? किती सुंदर फुल आहे. हो स्वामी, फार सुंदर फुल आहे.
गुलाबाच्या झाडाला ना काटे असतात. कपिले, आम्हाला फुलाचं सौंदर्य दिसलं आणि तुला फुलातले काटे. हे दोन्ही खरंच आहे, पण एक विचार सकारात्मक आहे आणि एक विचार नकारात्मक आहे. कपिले, माणसाने आयुष्यात पुढे जाताना चांगलं बघायला शिकलं पाहिजे. उगीच काटांमध्ये अडकून दुःखी राहण्यात काही अर्थ नाहीये. अगं, आयुष्यात काटे येणारच, पण काटांमध्ये अडकून राहायचं की फुलांचा सुगंध घ्यायचा हे आपलं आपण ठरवायचं असतं. स्वामी, अहो काय करताय हे? फुलाचं सौंदर्य जपतोय, काटे दूर करतोय. भगवंत हेच करत असतो, तुमच्या आयुष्यातले काटे दूर करत असतो आणि तुमच्या आयुष्यात सुख आणत असतो. अगं, प्रत्येकाच्या आयुष्यात काटे असतात, पण ते कायमचे नसतात. तर गंगाच्या आयुष्यातले काटे काढून टाकण्याची वेळ जवळ आली आहे. गंगाच्या आयुष्यातले काटे म्हणजे काय स्वामी? वेळ आली की फुलमधमच आणि वेदना किती खोलवर असतात तरी सुगंध बाहेर येतेच. शिव शंभर शंभर. गयती, अहो कोण गंगा? कपिलाताई, अहो जी कोणी भक्त असेल ना, नक्कीच त्याच्या आयुष्यात मोठा बदल होणार असणार. मोठा बदल म्हणजे नेमकं काय हो? का आठवण काढली मी, का आठवण काढली, का आठवण काढली, का आठवण काढली अशा पोराची, जो पोरगा स्वतःच्या बायकोला स्वतःच्या आईला वाऱ्यावर टाकून गेला. अशा पोराची आठवण मी का काढली? इथे चुकले मी, चुकले मी, चुकले. सासूबाई, थांबा. नको थांबू मला, चुकले ग मी, चुकले कावेरी. थांबा, तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय? आपलेच काहीतरी भोग असतील म्हणून हे सगळं होतंय. आपलेच भोग आहेत काय? आपलेच भोग आहेत. रोज भोगतोय आपण, आज भोगतोय, उद्या भोगू. या येणाऱ्या बाळाचं काय? जन्माला येण्याआधीच त्याला भोग भोगावे लागतात. त्या बाळाला बापाचा सहवास नाही हे त्याचं नशीब. नाही सासूबाई, मला खात्री आहे देव त्याच्या वाट्याला हे भोग नाही देणार. देव न्याय करतात. काही न्याय वगैरे करत नाही तो देव. काय दिलं या देवाने मला आजपर्यंत? काही दिलेलं नाही. माझ्या पोटचा पोरगा मला सोडून गेला. या येणाऱ्या नातवासाठी रोज संघर्ष करावा लागतोय. का ठेवलंय मी तुला इथे? का ठेवलंय? या देवाने माझं कधीच भलं केलं नाही. अहो सासूबाई, अहो देवाबद्दल असं बोलू नका. बोलेन, 1000 वेळा बोलेन. या देवाने माझी कधी दखल घेतली नाही. माझं आयुष्य काट्यांनी भरलंय. फुलं माझ्या आयुष्यात त्यांनी कधी दाखवलीच नाही. कपिले, हे बघ, मोती. परमेश्वराने स्वातीच्या थेंबाची दखल आधीच घेतली असते. ज्या क्षणी थेंब पडतो त्या क्षणी मोती आकार घ्यायला सुरुवात करतो. अवकाश असतो तो फक्त शिंपलं फोडण्याचा आणि गंगा आता त्याच मार्गावर. म्हणजे स्वामी, तुम्ही आता गंगाला भेटायला जाणार? श्री स्वामी समर्थ. स्वामी, मी तुमच्यासाठी रोज दूध घेऊन यायचो, पण आज वाटेत अडखळलो आणि पडलो.
सगळं दूध सांडलं स्वामी. माझी सेवा अपूर्ण राहिली स्वामी. आम्हाला प्रमाण महत्वाचं नसतं, आम्हाला भाव महत्वाचा असतो. एक थेंबही पुरेसा आहे जो अंतःकरणातून आलेला असतो. श्री स्वामी समर्थ. गंगाचा भावही आम्ही पाहिलाय. मोती तयार झालाय, आता शिंपलं फोडायची वेळ आली. शिवशंकर शंभो. गायत्री, काहीतरी मोठं घडणार आहे आज. चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सुनबाई, बस झाला तुझा तो जाप. घे आता 2 घास खाऊन घे. अहो सासूबाई, माझा नियम माहित आहे ना तुम्हाला. शस्त्र जप झाल्याशिवाय मी काहीच नाही खाणार. अगं कसला ने आणि कसला जप? अगं जप करून कुणाचं भलं झालंय ग? त्यापेक्षा आपण एक काम करू. तू माझं नाव घे, तुझं नाव घे. अगं त्यातच आपल्या दोघींचं भलं आहे बघ. तुला माझा आधार आणि मला तुझा आधार. काय हो, भाडं थकलंय. इतक्या महिन्याचं घरभाडं का थकवलंय? तुम्हाला आता घराबाहेर काढण्याची वेळ आली बहुतेक. दादा, हो असं नका करू. तुम्ही माझ्या सुनेची अवस्था बघताय ना. कुठल्याही क्षणी बाळंतीण होऊ शकते होती. मला जरा मुदत फक्त 2 दिवसाची मुदत देतो. नंतर तुमचं सगळं सामान घराबाहेर फेकून देईल, समजलं का? यांची भक्ती करतेस ना तू? काय मिळालं तुला यांची भक्ती करून? सांग ना, काय मिळालं तुझ्या या देवांना आणि स्वामींना? आपली जरा पण काळजी नाही. आणि ज्यांना आपली काळजी नाही ना, त्यांना मी या घरात ठेवणार नाही. मी यांची कधीच भक्ती केली नाही आणि आता यापुढे तू देखील यांची भक्ती करायची नाही. बस आता मी यांना नदीत सोडून येते. नाही सासूबाई, तुम्ही असं अजिबात नाही करणार आणि मी तुम्हाला असं करून देणार नाही. अहो, एकटा स्वामींचाच आधार आहे आपल्याला आणि तोही तुम्ही हिरावून घेतला तर मी कशी जगणार आहे? कसला आधार? सांग ना, कसला आधार, कसली काळजी? अगं तुझ्या त्या स्वामींना आपली एवढीच काळजी असती ना, माझ्या सदानंदात त्यांनी जाऊ दिलं नसतं. आणि तो केलाच आहे ना, तर त्याला या घरात परत आणलं असतं. ते कुणाचाही आधार होऊ शकणार नाही, हे आता कळलंय मला. त्यामुळे आता मी यांना घरात ठेवणार नाही. यांना मी नदीतच सोडून येते. नाही सासूबाई, सोड. नाही तुम्ही असं करणार नाही. नाही सासूबाई, तुम्ही असं नाही करू शकत. मी आता यांना घरात नाही ठेवू शकणार. सुनबाई सोड. नाही सासूबाई, सुनबाई सोड माझा हात. नाही सोड म्हटलेला. नाही.
शिवशंकर शंभा. गंगे, अगं का उगाच देवाला बोल लावतीयस आणि तोंडाला विटा आणतीयस? जरा शांत हो. बघ जरा देवाऱ्याकडे. शहाणी हो. अगं या पादुका इथून बाहेर काढशील, पण आमचं अस्तित्व ते कसं हलवणार?